2016 मध्ये पहिल्यांदा गेले होते आणि खूप पूर्ण नॉर्थ ईस्टची खूप इडली असं मी मणिपूरलाच सतत जाणं येणं होतं. तुम्हाला सगळ्यांना कदाचित कधीतरी 7 सिस्टर्स असा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. तर त्याला 7 सिस्टर्स का म्हणू नये हे तुम्हाला थोड्या वेळानं कदाचित ओंकारच्या बोलण्यामध्ये येईल. अष्टलक्ष्मी सिक्कीम राज्य पकडलं तर 8 राज्यांचा हा समूह आहे आपल्या भारताचा पूर्व बाजूला आहे. आणि हा सगळा जो भाग आहे तो खूप डोंगराळ प्रकारचा भाग आहे. त्याचं शालेय वयोगटातील मुलींसाठी काम केले. ज्ञानप्रबोधिनीच्या एका प्रकल्पासाठी ज्ञानप्रबोधिनी सोलापूर येथे 1 वर्ष काम करत असताना मणिपूरशी त्यांचा संपर्क आला. त्या दरम्यान PSVP अर्थात पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे प्रमुख जयवंत कोंडविलकर मणिपूरमधील कामासाठी मदतीच्या दृष्टीने ज्ञानप्रबोधिनी सोलापूर येथे आले होते. त्यातून मणिपूरमधील काम समजून घेण्याची व चिरंजीव ते देखील आता बाकीच्या त्यांचा परिचय म्हणजे आपांचे चिरंजीव म्हणलं की सगळं आलंच होवानी IT क्षेत्रात ते कार्यरत आहेत. नंतर आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी PSVP पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान सोबत 2022 पासून ते जोडले गेलेले. मणिपूरमध्ये त्यांनी कार्य केले आणि विशेष योगदान दिलेलं आहे. सातत्यपूर्ण 2022 पासून पहिल्यांदा मणिपूरला भेट दिली. तेव्हापासून दरवर्षी न चुकता ते तिथे जातात. तिथल्या शाळांमध्ये मणिपूरमध्ये 2016 मध्ये पहिल्यांदा गेले होते आणि खूप पूर्ण नॉर्थ ईस्टची खूप इडली असं मी मणिपूरलाच सतत जाणं येणं होतं. तुम्हाला सगळ्यांना कदाचित कधीतरी 7 सिस्टर्स असा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. तर त्याला 7 सिस्टर्स का म्हणू नये हे तुम्हाला थोड्या वेळानं कदाचित ओंकारच्या बोलण्यामध्ये येईल. अष्टलक्ष्मी सिक्कीम राज्य पकडलं तर 8 राज्यांचा हा समूह आहे आपल्या भारताचा पूर्व बाजूला आहे. आणि हा सगळा जो भाग आहे तो खूप डोंगराळ प्रकारचा भाग आहे. त्याचं तिथे सगळ्यात जिथे बारीक होऊन जातो भाग त्या भागामध्ये फक्त 20 किलोमीटर आहे. म्हणजे जिथे कमीत कमी वेळ होऊन जाते तिथे 20 किलोमीटरचा खूप चिंचोळा भाग त्या भागात आहे. त्याला सिलिगुडी कॉरिडॉर म्हणतात. आत्ता यावेळेस मागच्या महिन्यात जेव्हा आम्ही मणिपूरला गेलो तेव्हा येत असताना एक सिलिगुडीमध्ये त्या कॉरिडॉरमध्ये पण एक आपला प्रकल्प दुसऱ्या एका संस्थेचा चालतो. त्याला सेवा इंटरनॅशनल फंडिंग करतो. त्या उपक्रम बघायला म्हणून मी गेले होते आणि तेव्हा त्या भागाचे पण अनेक प्रश्न लक्षात आले. कदाचित